विचार केला तर टीम रायगड क्रिकेट संघाने इथे आपला रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करत असताना. 4 धावा आहे धाव फलकावरती. शो मॅच आणि शो मॅचचा हा देखणा फटका बॉल झालाय फरार 6 धावेसाठी. आणि बघता बघता पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल मध्ये आलाय षटकार. 10 धावा आहे धाव फलकावरती. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती आहे रोशन. शुभम आहे स्ट्राईक एंड वरती. खरं तर अगदी विचार केला तर त्याच्या बॅट्समन पहिल्या ओव्हर मधील शेवटच्या बॉल पर्यंत खरं तर पहिल्या शेवटच्या बॉल पर्यंत आला होता. एक गणगाहात षटकार पाहायला मिळाला होता या मॅच मध्ये. हा पॅकर्सचा बॉल सापड दिले. बॉल थांबणार नाही या निघून जाईल. शुभम नाईकचा ब्रँड येतोय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. आणि 6 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या रायगड क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 16 धावा आहेत धाव फलकावरती. अगदी विचार केला तर आपण पाहतोय 16 धावा आहेत धाव फलकावरती. गोलंदाजी देखील भरपूर चांगले पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार समीकरण खेळपट्टीवरती देखील पाहायला मिळतं. ओहो देखना स्टॉक. आतापर्यंत 3 षटकार या फलंदाजाच्या बॅट्समन खरं तर पाहायला मिळतात. खरं तर अगदी विचार केला. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच पूर्वा. एस बघा आता येणाऱ्या बॉल वरती षटकार आला तर 6,000 रुपये दिले जातील. येस बघा इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले. कारण पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल मध्ये शुभम नाईकच्या बॅट्समन आला होता षटकार आणि त्यानंतर आलेले बॅक टू बॅक दुसऱ्या ओव्हर मध्ये हे षटकार. म्हणजे 6,000 रुपयाचं पारितोषिक खरं तर शुभम नाईकला दिलं जाईल यात शंका नाही. लाजवाब बॅटिंग खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चला बॉल पूर्वा मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये धाबा देखील बनल्या जातील. किती 22 बनल्यात. खरं तर 3 षटकार शुभम नाईकच्या बॅट्समधून खरं तर पाहायला मिळाले. षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले इथे शुभम नाईकची. आणि ओहो या वेळेस देखील सुरेख तडाका आणि बॉल झाला फरार 6 धावांसाठी. थँक्यू विजय. सुनील भाऊ शुभमदा तुम्ही बेकार काम केलाय. केवढा काऊन आणलाय त्या झालं काय सांगा. कमी का तर न्यारा येतो का कालूच कपैली याना. 28 धावा आहे धाव फलकावरती. 28 धावा आहे धाव फलकावरती. लाजवाब बॅटिंग खरं तर शुभम नाईकची पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅट्समधनं षटकार आलेत 4. कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक परंतु मला वाटतं या टुर्नामेंट देखील मध्ये पाहायला मिळेल जनार्दन थोरात. ओ हायवा कॅच आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थांब गटीब शाती कुठीत गडी आलाय ना इकडं काय सांगायचं आहे. षटकार पाहायला मिळाला. वाट बॅटिंग लाजवाब खेळपट्टीवरती या. खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये जर अगदी विचार केला तर धावा कमी होत्या आणि तिथून दुसरं ओव्हर जसं सिद्धार्थ पादीर आम्हाला सांगतात आपले देतात. या बॉल वरती षटकार आला तर 6 बॉल आणि 6 षटकार शुभम नाईकच्या बॅट्समन पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. ओहो यावेळेस इट इज द बाईट. खरा बॉल पाहायला मिळतोय.